साधूच्या जोडी म्हणजे 3 मुद्दे मी तुमच्या समोर मांडले होते. खरी जोडी, बरी जोडी आणि थोरी जोडी. ती थोरी जोडी जर कोणती असेल ती पंढरपूरची काय थोरी जोडी ती म्हणजे कोणती असेल ती म्हणजे वारी. आणि ते वारी करण्यासाठी आपण काय झालेलो आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत है का नाही. ही थोरी जोडी म्हणजे होता थोरी जोडी. हे सर्वात मोठी जर जीवनातली कोणती जर मिळकत असेल तर ती काय महाराज पंढरीची वारी आहे. महाराज काही काही वारकरी इतके एकरूप असतात त्या पंढरीच्या वारीशी की म्हणजे देह ठेवतात महाराज काही काही वारकरी. म्हणजे होता थोरी जोडी एवढ्या पंढरीच्या वारीचं महत्व आहे. आपण महाराज 20 दिवस झाला प्रवास करून आपण काय आलो तिथं नाचत जाऊ त्याच्या गावावर खेड्या देव देवीला विसावर नाही का. स्वल्प वाटे चला जाऊ सोप्या वाटेने आपण काय झालं चलत चलत स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. महाराज आपले ध्वजे कुंचे गरुड टके शृंगार निके करून आपल्या खांद्यावरती पताका आहे गरुड टके. लग्नाला कसं आपण महाराज नटून जातो मेकअप करून नाही का. आता महिला मंडळाला माहिती मेकअप पुरुष मंडळी एवढं मेकअप करत नाही पण एवढं मेकअप असतो महाराज एखाद्या लग्नाला जायचं फंक्शनला जायचं म्हणलं की विचारायचंच नाही. पण मग आपण या माहेरला येत असताना सुद्धा काय करतो महाराज शृंगार करून येतो. आणि तो आपला शृंगार जर काय असेल की ध्वजा तुमचे गरुड टके शृंगार निके करून खांद्यावरची पताका गरुड टके पालखी समोर महाराज बोल येत ना चांदीची त्याला काय म्हणतात गरुड टक म्हणतात महाराज. असा शृंगार करून सर्व वारकरी काय करतात ही थोरी जोडी साधण्याकरता काय करतात इथं येतात. म्हणून ही थोरी जोडी आपल्याला सांगितलेली महाराज. काही काही वारकरी महाराज एवढे एकनिष्ठ आहेत ती थोरी जोडी असल्यामुळे महाराज एवढी नाळ जोडलेली त्यांची वारीशी. किंवा विचार एक आजरेकर फारामधले वारकरी होते महाराज आणि कोरोनाच्या काळामध्ये वारी बंद होती आणि वारी बंद असल्यामुळे महाराज एवढी तळमळ झाली जीवाची म्हणजे आपण वारकरी कधीच आपल्या जीवनातली वारी चुकली नाही. आणि आता कोरोना असल्यामुळे वारीला जाता येणार नाही. आपण कसं म्हणतो महाराज की वारीला जाताना तो सकाळी एवढी तळमळ झाली जीवाची. आज आषाढी एकादशी चंद्रभागेचं स्नान नाही म्हणजे तो हरिकथा नाही पंढरपूरची प्रदक्षिणा नाही. मला खूप वाईट वाटलं त्या वारकरी. आणि सकाळी तो म्हटला मला वारी एवढी तळमळ चालू झाली महाराज त्याची. आणि सगळं त्यांनी घरीच आपली विधी असतो स्नान संध्या वगैरे केले नियम वगैरे केला आणि संध्याकाळी त्यांनी काय केलं आपला देह ठेवला. म्हणजे आज एक म्हणजे घडलेली घटनावर काही सत्य म्हणजे एवढी थोडी जोडी आहे आणि एवढी एकरूपेत काही काही वारकरी या वारीशी. म्हणजे काही काही माणसाला वारीचं महत्व कळत नाही मला टाइमपास म्हणून काही काही माणसं वारी करतात. पण वारी हीच जीवनातली सर्वात मोठी काय मिळकत आहे. सर्वात मोठी काय जोडी आहे. सर्वात मोठा काय लाभ आहे. पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी आहे. त्या वारकऱ्यांनी महाराज वारीला जाता नाही आलं काय केलं त्यांनी आपला महाराज देह ठेवला. एक ठाकूरबुवा होते महाराज आळंदीमध्ये बघा घाटाच्या पलीकडे त्यांची समाधी ठाकूरबुवाची जुने ठाकूर होते महाराज 500-600 एकर होते एकदम श्रीमंत. त्यांचा नियम होता की पंढरपूरची वारी करायची हे काय आणि ती वारी करायची. आणि वारी करत असताना महाराज जोपर्यंत म्हणजे चांगले त्यांचे पाय वगैरे झालं तोपर्यंत पायी वारी करायची. म्हणजे आपली जर जोडलेली असतेच नावारीशी पण काही काही प्राणी सुद्धा असतात महाराज. एक आता फळ असेल अश्व असेल जे बैल असेल किती भाग्यवान आहे तो महाराज. आपण जर बारीक जर विचार केला तर आपण नुसतं पादुकाला हात लावण्यासाठी महाराज किती चिंब होतो त्या पालखीसाठी. किती माणसं काय ती चुंबकीय शक्ती असल्यासारखी बाबा. एवढे लोक असून नुसते आकर्षित होतात पालखी आली की तुकोबारा येऊ द्या माऊली ज्ञानोबारा येऊ द्या. मग ते बैलांचं किती भाग्य आहे हो हे का नाही. बैलांचं किती भाग्य आहे. मग ही थोडी जोडी आहे ही थोडी जोडी पंढरीची थोडी जोडी हे ठीक आहे. आणि ते जोडी मिळवण्याकरता जगद्गुरु तुकोबारा काय म्हणतात की ही थोडी जोडी मिळवण्याकरिता हा थोर लाभ आमच्या पदरामध्ये पाडून घेण्याकरता आम्ही काय करू पुन्हा 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 काय करू जन्माला येऊ. आपण त्याचं पहिलं जन्म एक
जोडी हे ती थोडी जोडी मिळवण्याकरता तुकोबाला काय म्हणतात की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इह लोक. आता सुखे घेऊ जन्मांतरे, जन्मांतरे या शब्दाचा जर विचार केला तर महाराज एखादी काही गोष्ट बदलली, समजा वर्ष बदललं, आपण काय म्हणतो वर्षांतर झालं म्हणतो आहे का नाही. समजा एखादा मन्वंतर बदल, आपण काय म्हणतो मन्वंतर बदललं नाही का. म्हणजे जन्मांतरे, जन्मांतरे फक्त मनुष्य जन्मात नाही, जन्मांतर या शब्दाचा अर्थ होतो की अन्य योनीमध्येही जरी आम्हाला जन्म मिळाला तरी आम्ही काय करू, पंढरीची वारी करू. आणि अन्य जन्मामध्ये जन्म जरी मिळाला तरी आम्हाला काय, ही थोडी जोडी काय करायची, मिळवायची. होता थोडी जोडी हे, आणि हा थोर लाभ मिळवण्याकरिता ही पंढरीची वारी करण्याकरता आम्ही मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर तो वारी करू, पण सुखे घेऊ जन्मांतरे आहे का नाही. एखादा नित्यनेम बदल, आपण त्याला काय म्हणतो, नित्यांतर म्हणतो नाही का. जात बदलली आपण त्याला जात्यांतर म्हणतो, पण आपला जन्म जर बदलला आपण त्याला काय म्हणतो, जन्मांतर. म्हणजे आपण काय म्हणतो बाबा, मनुष्य जन्मातून परत काय मनुष्य जन्म मिळेल हे काय सांगता येईल का आपल्याला, नाही. कारण कागटाळीने आपला जन्म मिळालेला आहे काय आहे का नाही. मनुष्य जन्म एवढ्या सहजासहजी मिळत नाही. वासुदेव नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. म्हणजे हा नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे. आणि एक विचार जर करायला गेलं तर महाराज म्हणतात की सुखे घेऊ जन्मांतरी. महाराज तुम्ही सुखाने का म्हणतात, तुम्ही एका ठिकाणी म्हणतात की काय सांगू गर्भीची यातना, म्हणजे गर्भवासाचं दुःख थोडं आहे का हो, अजिबात नाही. गर्भामध्ये महाराज जेव्हा माणूस असतो तेव्हा देवाला विनंती करतोय, देवा मला गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो ना मी तुझी काय करीन, भक्ती करीन, मी तुझं नामस्मरण करीन, मी पंढरपूरच्या वारीला काय करीन, चालत चालत येईल, एक वेळ करी या दुःखावे करीन. दुरीता आठवीनं पाय हा माझा नवस, तुझ्या पायाचा मी आठवण करीन, हा मी तुला काय करतो, नवस करतो. म्हणजे गर्भवासाचं जर दुःख पाहिलं तर हे काय खूप कठीण आहे महाराज. मुनी मुक्त झाले भेले गर्भवासा, पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, का तुमच्या आमच्या हिता करता हे का नाही. म्हणजे महाराज म्हणतात की सुखे घेऊ जन्मांतरे, जरी आम्हाला मनुष्य जन्म मिळाला नाही तरी चालेल, पण अन्य जन्मामध्ये जरी आम्हाला जन्म मिळाला तरी आम्ही काय करू, पंढरीची वारी करू. आता मी सांगत होतो मध्ये थोडासा मी पुढे गेलो होतो, आता सांगत होतो मी मुद्दा की ठाकूर बुवांचा. ठाकूर बुवा होते ना महाराज, ती वारी करायची. बैलाचं सुद्धा सांगितलं महाराज, किती भाग्य हे बैल महाराज मागच्या जन्मामध्ये कोणतरी साधू संत असतील महाराज, उगाच त्यांना पालखी ओढायचं भाग्य मिळालं नाही. अहो दर्शन करायचं मुश्किल आहे हो पादुकांचं आहे का नाही. एवढं पब्लिक, एवढ्या पब्लिक मध्ये जाऊन आणि ते तुकोबारांना घेऊन पुढे चालले पंढरपूरला, म्हणजे कमी भाग्यवान आहेत का. म्हणजे यालाच म्हणायचं सुखे घेऊ जन्मांतरे, म्हणजे मनुष्य जन्मात वारी करू हे ठीक आहे, पण अन्य जन्मामध्ये जरी आम्ही जन्माला आलो ना काय करू, तुझीच काय करू, आम्ही वारी करू. हा थोर लाभ आम्ही काय करू, मिळवू. ते ठाकूर बुवा होते महाराज, आणि त्या ठाकूर बुवांचा नियम होता वारी करायचा. जोपर्यंत त्यांचे पाय चांगले तोपर्यंत पायी वारी करायची, पण ते थकले, आणि थकल्याच्या नंतर महाराज मग पूर्वी टांगा असायचा, घोडा असायचा, मग ते घोड्यावरून काय करू लागले, वारी करू लागले. पण एकदा पंढरीची वारी आली की त्यांचा घोडा काय झाला, आजारी पडला. आजारी पडला मग घोडा त्यांनी घरीच ठेवला, आणि ते पण ते आता त्यांचे पाय चालत नसल्यामुळे महाराज बऱ्याच वाऱ्या त्यांनी त्या घोड्यासोबत केलेल्या होत्या महाराज नाही का. म्हणजे घोड्याला सुद्धा काय झाले, महाराज आवड लागली होती वारी करायची. तो घोडा आजारी असल्यामुळे त्यांनी काय करतो, घरी घोडा ठेवला, दुसरा घोडा घेऊन ते पंढरपूरला आले. तो घोडा महाराज एवढा बेचैन, तो खुर्चीला बांधलेला, तो काय शांत बसा, असं नुसतं फिरायचा, इकडे तिकडे चक्रा मारायचा, त्याला काय महाराज राहावलं नाही. इकडं महाराज आषाढी एकादशी दिवस आला, दशमीला ते आले, चंद्रभागेचं स्नान केलं, एकादशीचाही नियम आवरला, सगळं झालं, आणि एकादशीला प्रदक्षिणा करून ते चंद्रभागेमध्ये स्नान करता गेले. आणि स्नाना करता गेल्याच्या नंतर महाराज तिकडं घोड्याने, महाराज दशमीला दावत ओढलं, घोड्याने धुमकुडे ठोकली थेट पंढरपूरला. लक्षात घ्यावं का, तो घोड्याने दोरा म्हणजे दावा असं बांधले, ते तोडून तो थेट घोडा कुठं आला, पंढरपूरला आला. आणि ठाकूर बुवा महाराज वाळवंटामध्ये चंद्रभागेचा आंघोळ करतात, आणि आंघोळ करत असताना महाराज त्यांना त्यांचा तो घोडा दिसतो. त्यांना आश्चर्यच वाटलं, अरे हा आजारी होता आणि एकटा इथं कसं काय आला. मग ठाकूर बोल म्हणले ठीक चला. त्या घोड्याला त्यांनी थोडासा पूर्वला महाराज, आणि घोडाही चंद्रभागेमध्ये गेला, चंद्रभागेचं स्नान केलं. ठाकूर बुवांनी सुद्धा चंद्रभागेचं स्नान केलं, आणि दोघंही बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर बरोबर लगेच त्या घोड्याने काय केलं, देह ठेवला. मग त्या घोड्याची समाधी महाराज वाळवंटामध्ये तुम्ही जर बघितलं, पुंडलिकाच्या मंदिराच्या पलीकडून तिकडं त्या घोड्याची समाधी महाराज. म्हणजे मला सांगायचं महत्वाचं, सुखे घेऊ जन्मांतरे, मनुष्य जन्माला आपण जन्माला
आल्याच्या नंतर वारी करतो यात नवल नाही, पण अन्य जन्मामध्ये सुद्धा जरी आम्ही जन्माला आलो ना देवा, तर काय करायचे आम्हाला, होता थोडी थोडी पंढरीचं काय करायचंय, पंढरीचीच वारकरी व्हायचं आहे का नाही. म्हणजे सुखे घेऊ जन्मांतरी होता थोडी थोडी. काय काय कुत्रे महाराज कधी कधी कीर्तनामध्ये सुद्धा येऊन बसतात. छोट्या माऊलीचा कार्यक्रम होता महाराज पारनेरला, त्या पारनेरमध्ये कुत्र होतं महाराज, कीर्तन चालू झालं का कीर्तनाला येऊन बसायचे. सगळे महाराज लोक असे त्यांच्या अंगावर खांद्यावर मांडीवर इकडे तिकडे खेळायचं. सप्ताह झाला महाराज आणि ते सगळे निघाले, ते गाडीत बसले येऊन महाराज ते कुत्र त्यांचे. म्हणजे याला काय म्हणतात महाराज, सुखे घेऊ जन्मांतरे. म्हणजे अन्य जन्मामध्ये जरी आम्ही जन्माला आलो तर आम्हाला काय करा, की थोर लाभ मिळवण्याची आम्हाला काय करा, संधी द्या. म्हणजे पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी आणि सुखे घेऊ जन्मांतरी एक बरे इहलोकी. आणि हे काही कुणाला जास्त विचारायची गरज नाही, कोणाला कोणतं पुराण शास्त्र बघायची गरज नाही, काही तुम्हाला बघायची गरज नाही. हा स्वतःचा अनुभव आपल्याला काय करायचा आहे महाराज, स्वतः आपल्याला घ्यायचा आहे. महाराज म्हणतात की हे तो आले अनुभवा पहावी जीवावरून. अन्य तुम्हाला हा अनुभव घ्यायची गरज नाही, आपल्या स्वतःच्या जीवाला काय करायचं आपण विचारून बघायचं. येतो आले अनुभव, स्वतःचा अनुभव आले अंगात ते या जगात. जसे महाराज म्हणतात की मला अनुभव आले, मी काय कोणाला विचारायला गेलो नाही. जी गाथा निर्माण झाली मला ती स्व अनुभवातून निर्माण झालेली. जो अनुभव आपल्याला आलाय ना तो स्वतःच्या जीवाला आपण काय करायचं ते विचारून बघायचं आहे, आपला अनुभव आपण घ्यायचा आहे. हे तो आले अनुभव पहावे जीवा वरून. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे केला त्याग सर्व संग मनवणी सुखे घेऊ जन्म. सर्व सर्व संग तुका म्हणे केला त्याग, सर्व आहे सर्व संग म्हणून आम्ही काय केलंय त्याचा त्याग केलाय. आणि सर्व त्याग करून काय करायचंय आम्हाला, की सुखे घेऊ जन्मांतरी एक बरे इहलोकी. आणि जन्माला येऊन जर काय करायचं असेल तर आम्हाला काय करायची, पंढरपूरची वारी करायची. असं या अभंगाचा सरळ सरळ काय महाराज भावार्थ आहे. आता आमच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे आपण काय करू, एकदा विठोबारमय भजन घेऊ आणि थोडस अभंगावरती चिंतन करू. विठोबा सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी. पंढरीचे वारकरी होता थोडी थोडी. हे हेतू आले अनुभवा पहावे जीवा वरुणी. पंढरीचे वारकरी होता थोडी थोडी. तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणवणी. पंढरीचे वारकरी होता थोडी थोडी. हे आमच्या संस्थेच्या नियमाप्रमाणे आता आपण काय केलं, अभंगाचा हा भावार्थ बघितलाय. तशी वेळ किती वाजली होता की जन्माला आल्याच्या नंतर फक्त एवढीच इच्छा करा काय, की मला पंढरीचं काय करा, वारकरी करा. पंढरीचे वारकरी होता थोडी जोडी हे. आणि का तर हीच आपल्या जीवनातली सर्वात मोठी काय मिळकत आहे. आणि ती मिळकत आपण मला सर्वांनी मिळवलेली बरं. आपण काय सगळे भाग्यवान आहोत, हे काय ही सर्वांनी मिळकत आपण मिळवली. प्राप्तवेतेने आपण धन्य झालो आणि कर्तव्यतेने सुद्धा काय झालो, धन्य झालो. आपण स्वतः करता पुण्यच मिळवलं महाराज. ही थोडी थोडी आपण आपल्या पदरात पाहिली म्हणजे आपली काय पुण्यामध्ये भर पडली. ही आपली प्राप्तव्यता झाली. म्हणजे स्वतः करता आपण काय केलं, हे मिळवलं. म्हणजे आपण सगळे दोन गोष्टीने धन्य आहेत बघा. प्राप्तव्यतेने पण धन्य आणि कर्तव्यतेने सुद्धा कसे धन्य. स्वतः करता काय मिळवलं, आपण वारी केली, आपल्याला काहीतरी पुण्यगाठी आपल्या पदरात पडणार आहे. ही आपली स्वतःची काय मिळकत, ही आपली स्वतःची काय जोडी आहे. मग आता कर्तव्यतेने धन्य कसं काय, ही आपली परंपरा. माझ्या वडिलांची मेला शिका देवा, ज्या साधू संतांनी जी परंपरा लावून दिली आपल्या पंढरपूरच्या वारीची, ती कर्तव्यता आपण निभावली. म्हणून आपण दोन गोष्टीने काय धन्य. कर्तव्यतेने धन्य आणि प्राप्तव्यतेने सुद्धा कशा आहेत
धन्य आहेत. म्हणून आपण सर्वजण काय भाग्यवान आहोत. गेले 20 दिवस झाला आपण काय केलं, प्रवास करून या ठिकाणी आलो. आजचा जो परम पावन दिवस आहे तो आहे एकादशी. आजच्या दिवशी महाराज काय, आजच्या दिवसाचं महत्व असे. आता काल महाराजांनी सांगितलं, पंढरीचं महत्व सांगितलं, तीर्थाचं महत्व सांगितलं, आणि जे तीर्थामध्ये संत आहेत त्या संतांचं महत्व सांगितलं आहे का नाही. त्या पंढरीचं तीर्थाचं नाम उच्चारण केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं ह्याचंही महाराजांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं. म्हणून मी आज विचार केला आपण नुसतं वारी या शब्दावरती थोडंसं नाही का चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कारण की वारीच ही जीवनातील सर्वात मोठी मिळकत आहे, बाकी काहीही नाही. सगळे आपण बघितलं, धनजोडी बघितली, विशेष जोडी बघितली, पैसा बघितला, सगळ्या काही गोष्टी आपण बघितल्या, पण वारी हीच आपल्या काय जीवनातील सर्वात मोठी मिळकत आहे. म्हणून मला सर्वजण आपण ती मिळकत काय केलेली, आपण मिळवलेली पंढरीची वारी करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. चंद्रभागेचं स्नानही केलेले आणि विधी तो हरिकथा आपला चालूच आहे का नाही. म्हणून सर्वजण आपण कसे भाग्यवान आहोत. ही एक साधना आहे महाराज, हे का नाही. साधना केल्यानंतर महाराज काहीतरी आपल्याला फलश्रुती नक्कीच प्राप्त होती. मग काल फलश्रुती महाराजांनी सांगितली, पंढरी पंढरी होता पापाची बोहरी, हे का नाही. की वारी पंढरीचं नुसतं आपण नाम उच्चारण केलं तर काय होते महाराज, पापाची बोहरी होती. आता पुढे अजून सांगण्यासारखे मुद्दे, आमच्या छोटे माऊलींनी 18 मिळकती सांगितल्या बघा पंढरपूरला येण्याच्या. किती? 18 मिळकती सांगितल्या, हे का नाही. आता ते सांगण्याकरता आपल्याला वेळ नाही. आता पंढरी माऊली म्हणतात पंढरीचेच वारकरी कशामुळे म्हणले, अमेरिकेचे वारकरी कशामुळे नाही म्हणले, वॉशिंग्टनचा वारकरी कोणी कोणाला म्हणलंय का की हा वॉशिंग्टनचा वारकरी, हा पाकिस्तानचा वारकरी, असं कोणी म्हणलंय का? नाही. पंढरीचेच वारकरी का मिळाले की पंढरपूरला आल्याच्या नंतर महाराज आपल्याला किती 18 प्रकारच्या मिळकती मिळतात. किती? 18 प्रकारच्या. आणि त्या मिळकती मिळवण्याकरता आपल्याला काय करायचं असतं, पंढरपूरला यायचं असतं. पण आता उगाच 2-3 काहीतरी फळ्यात सांगतो शॉर्टकट मध्ये आणि आपली सेवा आटोपती घेतो. की पंढरपूरला आल्याच्या नंतर मला पहिली मिळकत सांगितली की देवाला आलिंगन घालायचं, आहे का नाही. देवाला आलिंगन घालायचं, पण कसं देवाला आलिंगन देणं शक्य नाही, कारण की एवढी गर्दी असते देव उंचावरती, देवाला आपण आलिंगन देऊ शकत नाही. मग अजून पर्याय सांगितलं, आलिंगन नाही घालता येत, मग देवळाची पाठ पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360, आहे का नाही. देवळाची पाठही पाहता नाही आली, मग कळस पहा, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, आहे का नाही. कळस जर बघितलं तर आपल्याला काय मोक्ष, पण काय मला भरपूर बिल्डिंग झाल्यात, मोठे मोठे कळसही दिसत नाही एवढा, मग तुम्ही कळसही पाहू नका. मग काय करा, तुम्ही चंद्रभागा डोळ्याने पहा. अवघी जर तीर्थे घडले एक वेळा चंद्रभागा डोळा देखली, आहे का नाही. चंद्रभागा नुसती जर महाराज डोळ्याने जरी आपण बघितली तरी महाराज काय, अवघी जर तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या. सर्वच तीर्थ काय होतात नुसती महाराज चंद्रभागा डोळ्याने बघितल्याच्या नंतर होतात, हे काय. महाराजांनी काल सांगितले इथले दगड असतील, तृण असतील, पाषाण असतील, गवत असतील, हे काय सर्व आहे महाराज देव स्वरूप आहे. पण तुकोबा म्हणतात की अवघी तीर्थ घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. पण नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की कोटी कोटी तीर्थ एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. महाराज म्हणले की अवघेच तीर्थ घडले एक वेळा, चंद्रभागा फक्त एकदा डोळ्याने बघितलं, सगळे तीर्थ घडतात. पण नाथ महाराज म्हणतात एकदा नाही, कोटी कोटी तीर्थ एक वेळा, म्हणजे एक तीर्थ कोटी वेळा घडतं. कशाने? चंद्रभागा डोळा देखलिया. दर्शनाला आधीच लागायचं नाही. 20 तास आणि 22 तास कोण बारीमध्ये उभा राहत, तरी सुद्धा महाराज माणसं काही बारीत राहतात. पण आपला वारीचा जो विधी तो फक्त काय, चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा आणि पंढरीची प्रदक्षिणा. ज्याला दर्शन करायचे महाराज ज्याला शक्य ते करतात. पण जरी काही अन्य गोष्टी शक्य नाही झाला, नुसती जरी चंद्रभागा जरी आपण डोळ्याने बघितली तर काय महाराज की एक तीर्थ काय होतं महाराज, कोटी कोटी वेळा आपल्याला घडतं. आणि अजून एक मिळकत महाराजांनी काल सांगितली, जरी नाही महाराज दर्शन नाही झालं, देवाला आलिंगन नाही देता आलं, देवाची पाठ नाही पाहता आली, मंदिराचा कळस नाही पाहता आला, तरी नुसतं काय करायचं, पंढरी 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 जरी म्हणलं तरी होता पापाची बोहरी. नुसतं पंढरी पंढरी जरी चिंतन केलं तर आपल्या समोर पाप नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही, है का नाही. नुसतं पंढरीचं जरी उच्चारण केलं की आपल्या सगळ्या जीवनातलं पाप काय होतं, नाहीच होतं. आणि नामचिंतन महाराज अशी गोष्ट आहे, त्या पापावरती सर्वात मोठा जर टप्पू जर कशाचा असेल तो काय, कशाचा आहे, नामस्मरणाचा, नाही का. जळतीला पापी जन्मांतरीची, आहे का नाही. हरी उच्चारण यानंतर पापराशी जळतीला पापी जन्मांतरीची, आहे का नाही. म्हणजे अनेक जन्माचं जरी तुका म्हणजे महापातकी पतित होती जीवन महापातक जरी असलं तरी नुसतं तीर्थाचं नामस्मरण केलं, संतांचं नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं, ते काय होतात,
नाहीशे होतात। आणि अजून पुढे जाऊन सांगायचं जर ठरलं, ठीक आहे, पंढरी नाही म्हणता आलं, अलीकड नाही देता आलं, चंद्रभागा नाही पाहता आली, कळस नाही पाहता आला, मंदिराची पाठ सुद्धा नाही पाहता आली, काय करायचं? सणस्वारी एसटी धरायची आणि पंढरपूरला यायचं। आल्याच्या नंतर महाराज एसटीतून नुसतं एक पाय बाहेर काढायचा आणि पंढरपुरात ठेवायचा आणि पुन्हा घ्यायचं, खाली उतरायचं नाही। नुसतं पाऊल जरी ठेवलं तुम्ही पंढरपुरात तरी तुमचं सगळं पाप नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही। असं म्हणतात महाराज, असं एक प्रमाण आहे की वाराणसी एक मासा, म्हणजे काशीची परिक्रमा 1 महिना केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य गोदावरीची परिक्रमा 1 दिवस केल्याच्या नंतर प्राप्त होतं। वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसात, आणि पंढरपुरात नुसतं पाऊल ठेवलं की तेवढं पुण्य काय होतं आपल्याला प्राप्त, असं प्रमाणे। आता तुम्हाला आठवण, वाराणसी 1 मासा, गोदावरी 1 दिवसात, हा पावले पलती असं काहीतरी आहे, आठवले, आता सांगेन कीर्तन झाल्यावर, आठवण कधी कधी उपस्थित होत नाही बघा, नाही का? म्हणजे पंढरपूरचं असं महत्व आहे की वाराणसीची परिक्रमा 1 महिना, गोदावरीचा 1 दिवस, आणि पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा, पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा। पंढरीत नुसतं आपण एक पाऊल जरी ठेवलं तरी महाराज एवढा प्रभाव आहे त्या नामाचा की आपलं संपूर्ण पाप नाहीसं झाल्याशिवाय राहत। महाराजांनी कालच सांगितलं की सगळ्या आपल्या दुःखाला, सगळ्या आपल्या गोष्टीला कारणीभूत जर काय असेल ना महाराज, त्याला कारणीभूत काय? पाप आहे महाराज। आणि ते पाप कशामुळे होतं, अजून पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो। महाराजांनी काय सांगितलं, पण ते पाप नेमकं कशामुळे आपल्याकडे येतं? राऊत बाबांनी सुंदर चिंतन मांडलं होतं बघा, की आपण जर विचार केला तर आपण काय आहे की सर्व देवाचे काय आहे? अंशी, ममय वांशूची ओळख आहे। आपल्या सर्वांमध्ये काय आहे? देव आहे। सर्व गजरामध्ये हा देव आहे। मग आपल्या अंतःकरणामध्ये जर देव आहे तर मग देव पाप करेल का हो? हा, आपल्या अंतःकरणामध्ये जर देव आहे तर देव पाप करेल का? नाही। मग माणसं पाप कशामुळे करतात? माणसं पाप कशामुळे करतात? अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला की अधर्मेण प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः, की देवा माणसाच्या प्रत्येक अंतःकरणामध्ये जर तू ये तर माणूस पाप का करतो? अधर्मेण प्रयुक्तोयम, पाप करण्याकरता माणसाला कोण प्रवृत्त करतं? तर भगवान पुढे उत्तर देतात, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव। जे विकार असतात महाराज ते माणसाला काय करतात? पाप करण्याकरता भाग पडतात। जे 6 विकार आहेत ते विकार माणसाला काय करतात महाराज? पाप करण्यात, तू पाप कर, तू असं कर, म्हणजे ते आतून घुसण्यात येतात, अथकेनं प्रयुक्त त्याला प्रवृत्ती करतात, है का नाही? ते विकार पाप करण्याकरता प्रवृत्त करतात, आणि ते पाप नाहीसं करण्याची शक्ती महाराज एक क्षेत्रामध्ये आहे, त्या क्षेत्राच्या नामस्मरणामध्ये आहे, त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे, त्याचं नामचिंतन करण्यामध्ये आहे, है का नाही? म्हणून आपण सर्वजण जर या गोष्टी, आता भरपूर वेळ कधी सांगण्याकरता पण आपल्याला टाइम नाही, पण सर्वात महत्वाचा मुद्दा फक्त एवढाच लक्षात ठेवायचा, आपण आता आषाढी एकादशीचं महत्व असेल की आजच्या दिवशी देव महाराज शयन करतात, म्हणून याला काय म्हणतात? देवशयनी एकादशी आषाढी म्हणतात। देवशयनी आषाढी एकादशी, आजपासून भगवंत काय झाले? योग निद्रेमध्ये महाराज झोपी गेलेले, आणि ते योग निद्रा चातुर्मास चालते, म्हणून त्याला काय म्हणतात? चातुर्मास म्हणतात। आणि जेव्हा कार्तिकी वारी जी येते देव उठणी एकादशी आपण त्याला म्हणतो, आहे का नाही? ती देवशयनी एकादशी, आणि दुसरी जी एकादशी काय आहे ती देव उठणी एकादशी। आजपासून देव काय योग निद्रेमध्ये झोपलेले आहेत, देव योग निद्रेत म्हणून जातात। हा सर्वात मोठा म्हणजे आपला वारकरी संप्रदायातला वारकऱ्यांचा सर्वात मोठा जर उत्सव कोणता असेल तर माघ वारी, आषाढी वारी आणि कार्तिक वारी हा सर्वात मोठा आपला उत्सव आहे, आणि या उत्सवाकरता आपण काय झालेला आहोत इथे आहोत। म्हणून आजच्या एकादशीचं महत्व आहे। इथं आल्याच्या नंतर महाराज आपण कीर्तन करायचं असतं, दिवसभर देवाचं नामस्मरण करायचं असतं, पंढरीची प्रदक्षिणा करायची असती, फराळ करायचा असतो, भोंगड्या पण घ्यायच्या असतात, बांगड्या घ्यायच्या असतात, पोळपाट बेलणे सगळं काही बघायचं असतं। म्हणजे हे काही नियमात येत नाही, पण लोक महाराज नामस्मरण करीत नाहीत, काही करीत नाहीत, गडी भोंगड्या बाया बांगड्या, म्हणजे पोराला घ्यायचंय, नातवाला घ्यायचं, नाही का? म्हणजे अन्य लोक त्या गोष्टी करतात। महाराज कसं आहे माहिती का? जे आपल्याला जोडी मिळवायची ना महाराज, माणसं ती जोडी मिळवत नाहीत, पण नकोची जगत थोडे बांधिल्याशिवाय राहत नाही। आपल्या सोबत महाराज तुम्ही किती मिळव, पैसा किती कमवतो, सोबत येणार नाही। म्हणून होता थोडी जोडी हे, जी सर्वात मोठी जरी जोडी कोणती असेल तर ती जोडी कोणती आहे? ही पंढरीची वारी आहे, आणि ती पंढरीची वारी आपण काय करायची आहे, आणि आपण ती केलेली आहे, है का नाही? म्हणून वारीचं महत्व सांगणारा, की वारी करण्याकरता, वारीला करण्याची इच्छा व्यक्त करणारा हा अभंग आज आपण काय केलेला आहे? सेवेकरिता निवडलेला आहे। मला आता सांगितलं होतं की इथं आल्याच्या नंतर महाराज म्हणतात वारकरी असतात,
गोपीचंदन टिळा तुळशी माळा गळा नाही का, तुळशी माळेचं सुद्धा फार मोठं महत्व आहे महाराज. मला सांगितलं की माळेचं थोडंसं महत्व सांगा नाही का, कारण की आजकाल असं झालंय महाराज की तरुण वर्ग आहे तो काय झालाय व्यसनात थोडे घेतो 1-2 मिनिटं, पण तुमच्याच महत्वाचं आहे मला सांगितलंय म्हणून मी सांगतो. तरुण वर्ग जो आहे ना तो काय झालाय महाराज व्यसनाच्या आहारी गेलाय. सर्व काही आहे, घरी संपत्ती आहे, पैसा आहे, सर्व काही, पण सर्व काही अनुकूल असताना काय नको त्या मार्गाला जातात महाराज. देवाची जर वस्तू तुमच्या घरी करायची असेल ना, तुमच्याकडे पैसा आहे, सगळे देव तुमच्या घरी येऊन राहू शकतो महाराज. माऊली ज्ञानोबरायांची ओळी फक्त तुम्हाला थोडं बदलावं लागेल. तुम्ही माळकरी व्हा आणि अंतःकरणामध्ये दया काय करा, उत्पन्न करा, आहे का नाही. घेतं संपत्ती आणि दया, हा वस्ती झाली एक, दोन्ही एक देतं संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती एकच ठाया, ते जाण का धनंजया विभूती माझी. माळ याच्याकरता घालायचे आपल्याकडे सगळं काही अनुकूल असताना महाराज आपण वाईट मार्गाला न जाता काय करायचंय, आपण माळ घालायची, हे का नाही, माळ घालायची आणि सन्मार्गाला चालायची. म्हणून जे तरुण वर्ग आता आपल्या दिंडीमध्ये, मी जेव्हा दिंडीत आलो ना तेव्हा काय एवढे तरुण मुलं नव्हते, आणि 2-3 वर्षापासून तरुण मुलं काय होतात दिंडीमध्ये आता सुंदर कसे भारी हरिपाठात महाराज धोत्र घातले होते, सगळ्यांनी पावले खेळते, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, आहे का नाही. आपली जी पोरं आहेत आता आपली पिढी गेल्यानंतर तरुण वर्ग पुढे आला पाहिजे का नाही. आपण किती दिवस या गोष्टी करणार आहेत. नवीन पिढी सुद्धा काय झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे. आपल्या दिंडीतले महाराज तरुण वर्ग आहेत ना, सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा काय करा, टाळ्या वाजवा. त्यांना आता आवड लागली पंढरीची वारी करण्याची, आहे का नाही. त्यांना असं वाटतं आपण धोतर घालावं, हरिपाठात उभं राहावं, पावल्या खेळाव्यात. दिंडीमध्ये आम्ही ना गायनाची उडी आपल्या छंदी, ते तिचे पुढे नसतात तो भाग वेगळा, पण त्यांना वारीमध्ये काय महाराज नाचायची इच्छा होती. म्हणजे काय ते इकडं आलेत, आहे का. म्हणजे तरुण वर्गाला ही विनंती, आणि जे वयस्कर असतील ज्यांनी कुणी माळा घातलेला असतील त्यांनी काय करा, माळ घाला. माळेचं असं महत्व आहे महाराज, ते माळेचं पाणी जर आपल्या अंगावरती पडलं तर महाराज सगळ्या तीर्थाची आंघोळ आपल्याला काय होते, रोज घडते. अनेक महत्व आहे. आता जास्त विस्तार न करता फक्त एकच मुद्दा सांगतो की ज्यांना माळी नाही त्यांनी काय करा, माळी घाला, पंढरपूरची वारी करा, कारण हीच जीवनातील सर्वात मोठी काय मिळकत आहे का नाही. असा या अभंगाचा आशय आहे. ही झालेली सेवा आपण काय करू, भगवान पांडुरंगाच्या चरणावरती, माऊली ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, या सर्वांच्या चरणावरती अर्पण करून या ठिकाणी सेवेला काय करू, पूर्णविराम देऊ. कीर्तन करता महाराज सर्व उपस्थित, आपलं सणसवाडी गावचं भजनी मंडळ, आता सर्वांची नावं घ्यायची खूप इच्छा आहे, कारण की सगळेच माणसं अगदी जीवाचे. आणि एक मुद्दा सांगतो, आपण सहज बोलताना म्हणतो महाराज, अरे आपली वाडी सोन्याची, कशाची म्हणतात का नाही तुम्ही, कशाची वाडी, सोन्याची वाडी. पण वाडी सोन्याची नाही महाराज, त्या वाडीतली माणसं सोन्यासारखी, बरं का. वाडीतली काय आहे, माणसं सोन्यासारखी, म्हणून ती वाडी कशाची, सोन्याची. कारण की माझं मी सांगतो एवढं, म्हणजे आता परिचय तर अगोदर होताच, आता सांगू नये बरं का अशा गोष्टी, म्हणजे वस्तुस्थिती आहे. त्यांनी एवढा जीव लावलाय ना मला या वर्षभरामध्ये की बस म्हणजे घरचा असल्यासारखाच. मला राहण्याची सोय असेल, तुम्हाला काय पाहिजे काय नाही काय असेल ते असं माझ्या मागच्या ही सोन्यासारखी माणसं मला काय झाली, सगळी लाभलेत, नाही का. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावरती मी काय करतो, दंडवत घालतो, नतमस्तक होतो. म्हणजे तुम्ही सर्वांनी, मला आई वडिलांच्या नंतर मला तात्यांना माहिती आळंदीचं माझं म्हणजे कसं वातावरण होतं, की आळंदी सुद्धा महाराज मला एवढा जीव कधीच कोणी नाही लावला, पण काहीतरी महाराज माझं पुण्य उदयाला आलं, माझ्या भाग्याचा उदय झाला. ही सर्व तुम्ही प्रेमाची मंडळी भेटला, आबा असतील, अण्णा असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील, उपसचिव असतील, खजिनदार असतील, आणि अन्य जे झेंडेकरी असतील, अगदी सगळे आप्पा असतील, तात्या असतील, गरुड महाराज असतील, सगळे जे असतील ना, सगळे अगदी महाराज लेकरांप्रमाणे काय करतात, मला जीव लावतात. म्हणजे त्यांच्या घरातलं सदस्य असल्यासारखं मी काय झालेलं आहे. म्हणजे सर्वजण जीव लावतात, सोन्यासारखी माणसं आहेत, सर्वांची नाव घ्यायची इच्छा आहे, सर्वांचं वर्णन करायची इच्छा आहे, पण वेळेचं बंधन असल्यामुळं हे सर्व श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक, सर्वांचा आपले भार घेऊन चालणारे अध्यक्ष असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक, विनेकरी बाबा असतील, तात्या असतील, आणि कीर्तनाकरता आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, म्हणजे आमचा आधारच आहे, म्हणजे आमचे हरिभक्त पारायण नवनाथ महाराज. ते मला काल म्हणले मुकादम, पण मी मुकादम नाही, तेच आमचे मुकादम आहेत, कारण की ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, खूप विद्वान आहेत, अभ्यास आहेत, आणि वेळोवेळी आम्हाला ते काय करतात, मार्गदर्शन सुद्धा करतात, आहे का नाही. पण ते उगाच मला काल म्हणले मुकादम आहेत, पण असं काय नाही बरं का तात्या, मुकादम नाही, काही नाही, मी सुद्धा काय सामान्य. म्हणून सगळ्यांच्या चरणावरती आमचे शरद महाराज असतील, जीवन महाराज असतील, आकाश महाराज असतील, इकडे काका बापू सगळेच माईक शिष्टीमुळे, स्वयंपाक करणारे आचार्य मंडळी असतील, अजून तुळशीवाले असतील, आचार्य असतील, तंबू ठोकणारे असतील, आमचे पीटी मास्तर असतील, नाही का, सुंदर राग म्हणतात बरं का ते किरवाने. आता ते चाल म्हणते लगेच म्हणले हा काय यमन राग आहे, नाही का. सर्व माता भगिनी वर्ग असतील,
सर्वांच्या चरणावरती काय करतो मी नतमस्तक होतो. प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकारले की. तुम्ही सर्वांनी हे माझे तोडके मोडके शब्द तुम्ही भगवान शंकराचे अवतार मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती. माझे जे तोडके मोडके बोले ते गंगेच्या प्राण्याप्रमाणे तुम्ही काय केले स्वीकारले. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणावरती माऊली ज्ञानोबाराय असतील तुकोबाराय असतील त्या सर्वांच्या चरणावरती अर्पण करतो. आणि मला या ठिकाणी सेवेकरता तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. कारण की मला सर्वांनी वाजवतानाच बघितलेले. मी रोज सगळ्यांना वाजवायला असतो पण मला आज वाजवायला आमची शरद महाराज आहे. कारण की मी पक्वाज आहे म्हणजे कीर्तन करतो प्रवचन करतो नाही का. पण प्रथमच हा प्रसंगी कीर्तन करण्याचा तुमच्या समोर. पण हे सर्वांनी संधी दिली नाही. महाराज तुम्ही कीर्तन पण करतात ना. आमचे विष्णुभाऊ म्हणले नाही तुम्ही कीर्तनच करा. अध्यक्ष म्हणले आणि सर्वांनी म्हणले तुम्ही काय करा कीर्तन करा. म्हणून तुम्ही सर्वांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली. तुमच्या हा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली